राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ने राज ठाकरे और उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला है। जालना में मनपा चुनाव प्रचार सभा के बाद मीडिया से बातचीत करते हुए सुनील तटकरे ने कहा कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे वैफल्य यानी राजनीतिक हताशा से एक साथ आए हैं। मुलाकात के दौरान राज ठाकरे द्वारा उप मुख्यमंत्री अजीत पवार पर 70,000 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का आरोप भी लगाए जाने पर प्रतिक्रिया देते हुए सुनील तटकरे ने कहा कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे के बयानों को कोई महत्व नहीं दिया जा सकता। उन्होंने साफ कहा है कि ऐसे आरोप सिर्फ राजनीतिक निराशा से प्रेरित है। सगळ्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही। ज्यांना विधानसभेवरती निर्वाचित होता आलं नाही त्याने 8 वेळेला लाखाच्या फरकाने निवडून आल्या नेतृत्वाबद्दल काय बोलावं। ते काँग्रेसचे अध्यक्ष एवढीच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे। नाहीतर बुलढाण्याच्या पलीकडे हर्षवर्धन सपकाळांची ओळख तशी फारशी कधी नव्हतीच। आता जरूर राहिले कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून। त्यांचा असाही आरोप आहे की विरोधकांना आता हेलिकॉप्टर सरकार मिळवून देत नाही, प्रचार जोरात करतील विरोधक। कुणी आता कोणाला प्रचारासाठी थांबेल असं काय वाटत नाही। ज्या वेळेला हातबलता येते त्यावेळेला नैराश्यातून अशी वक्तव्य येते। रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे किंवा शंकरराव चव्हाण यांची सुद्धा नावं यांना आता पुसून टाकायची आहे। एक असा की रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांनी केलेल्या लातूरच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी प्रकट त्या ठिकाणी केली आहे। विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, कॉलिशनचे उत्तम मंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम पाहिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचा असा उत्तम पद्धतीने उमटवलेला आहे। अशा वेळेला आता विरोधक जे बोलतायत ते बोलू द्या, पण रवींद्र चव्हाणांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। राज्य आमदार फोडण्यासाठी 2,000 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। राज ठाकरेंना आता नगरसेवक किती निवडून आणतायत ते बघूया आणि मग मला पुढील राजकारण नंतर साहेब राज्यभर फिरताय, कसं वातावरण वाटतंय? राष्ट्रवादीला किती महानगरपालिका? राज्यभर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला खूप अनुकूल वातावरण आहे। शेवटी मतदार आपली भूमिका चोखपणाने बजावतील असं मला विश्वास आहे। ठाकरे बंधू राजकारणातले धुरंधर आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। संजय राऊतांना ते म्हणणं क्रमप्राप्तच आहे। या ठाकरे परिवाराच्यामुळे त्यांना ताकद आणि शक्ती मिळाली। त्यावेळेला संजय राऊतांसारखे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी हे सगळं ओढून ताडून बोलणारच। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, जालना।